सर काय सांगणार मग? मागच्या वेळेस आम्ही तुमच्याकडे आलो होतो, बार काउन्सिलकडे तुम्ही केलेल्या तक्रारीबाबत विचारणा करण्यासाठी. त्यामध्ये पुढे काय झाले? त्यामध्ये आता मागील 18/7/2025 रोजी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात तारीख झाली. पुढील तारीख आता 31/7/2025 रोजी नेमलेली आहे. सर सदरच्या वकिलाच्या विरोधात तुम्ही जळगाव कोर्टात देखील केस केलेली आहे का? हो, सदर वकील ॲडव्होकेट केदार भुसारी याच्या विरोधात मी जळगाव जिल्हा न्यायालयात क्रिमिनल रिव्हिजन नंबर 114/2023 दाखल केलेला आहे. सर सदरचे क्रिमिनल रिव्हिजन कोणत्या स्टेजला आहे? सदरचे क्रिमिनल रिव्हिजन हे आता मागील 7 तारखांपासून युक्तिवादाच्या स्टेजला आहे. मग युक्तिवाद झाला का? युक्तिवादासाठी ते मागील 7 तारखांपासून आहे. त्यामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की लोअर कोर्टाकडील रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मागवण्यात आलेले होते. सदरचे रेकॉर्ड लोअर कोर्टाकडून आले आहेत, परंतु लोअर कोर्टाकडून आलेल्या रेकॉर्ड अँड प्रोसिडिंगमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी पेजिंग करताना पेज नंबर 270 नंतर जिल्हा न्यायालयाकडील जामीन अर्जाची कन्फर्म ऑर्डर फोल्ड करून ठेवली व त्यापुढे पेजला नंबर 271 देण्यात आलेला आहे व त्याच्या पुढील पेजचे नंबरसुद्धा क्रमाने दिलेले आहेत. परंतु हे मध्ये फोल्ड केलेलं कन्फर्म ऑर्डर ही नंतर ओपन केल्यानंतर पुढचे पेज नंबर बदलवण्याची शक्यता असल्यामुळे मी त्याबाबत तक्रार केलेली आहे. सदरची बाब तुमच्या कशा लक्षात आली? सदर प्रकरण युक्तिवादासाठी असल्याने मी दस्ताचे आर्टिकल पेज नंबर दिलेल्या सदर प्रकरणाची फाईल बघितली असता सदरचा प्रकार माझ्या दृष्टीक्षेपात पडला. सर मग सदर प्रकारची तुम्ही काही ॲक्शन घेतली का? हो, मी ॲक्शन घेतलेली आहे. सदर प्रकरणाबाबत मी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याबाबत लेखी तक्रारी अर्ज केलेला आहे व त्याची प्रत माननीय नामदार हायकोर्टाकडे देखील पाठवलेली आहे. सदर कर्मचाऱ्यावर कार्यवाही झाली का? अद्यापपर्यंत तरी काही कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यासाठी मी माहिती अधिकार अर्जाअंतर्गत प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे माहिती मागितलेली आहे व माननीय नामदार हायकोर्टाकडे देखील माहिती मागितलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालय परिसरात वकील वर्ग व कर्मचारी वर्गामध्ये अशी चर्चा सुरू आहे की संबंधित कर्मचारी आरोपींचा नातेवाईक आहे, म्हणजे ही बाब अत्यंत गंभीर आहे. तर संबंधित कर्मचाऱ्याने कोणाच्या सांगण्यावरून व कोणाशी संगनमत करून सदरचा प्रकार केलेला आहे. हे जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे. कारण न्यायालयीन दस्तऐवजाचे रक्षकच जर भक्षक झाले तर न्यायाचा मुर्दा पडेल. म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करून न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवावा अशी मी विनंती करतो.